जेतिकास किचनमध्ये आपले स्वागत आहे। तर आपण आज गुलाबजामुन कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहे। तर त्यापूर्वी तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा। आणि अशीच जर व्हिडिओ तुम्हाला वेगळ्या रेसिपीचे बघायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट देखील करू शकता। तर चला आपण गुलाबजामुन बनवूया। गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे आपण ईट अँड वेलचे प्रीमिक्स घेतलेले आहे। तर ते प्रीमिक्स आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात। तर हे प्रीमिक्स आपण पाव किलो घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडा खाण्याचा सोडा टाकूयात, त्याच्यामुळे गुलाबजामुन चांगले खुसखुशीत होतात। आणि थोडं दूध घेऊन चांगला असा घट्टसर एक गोळा मळून घेऊयात। खाण्याचा सोडा टाकल्यामुळे गुलाबजामुन मऊ होतात आणि ते खाताना खूप छान लागतात। तर थोडंसं वरून तूप टाकूयात त्या गोळ्यावर आणि गोळा परत एकदा मऊ करून घेऊयात। आणि हा मळलेला गोळा आपण 10-15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल टाकूयात आणि ते तेल गरम व्हायला ठेवूयात। तोपर्यंत मळलेल्या गोळ्याचे आपण बारके गुलाबजामुन तयार करून घेऊयात। गुलाबजामुन बनवताना हाताला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि हा गोळा छान बारीक आकाराचे बनवून घेऊयात। तर हे गोळे आपण चांगले गोलाकार बनवून घ्यायचे। गोळा एकदम मऊ असा झालेला पाहिजे। तर तो आपण जेव्हा आपण ते गुलाबजामुन तळायला घेऊ तर ते चांगले तळले जातील। इथे आपण साईडला आता पाक बनवून घेऊयात गुलाबजामुनसाठी। तर इथे आपण 3.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाऊण किलो साखर टाकलेली आहे। अशा पद्धतीने आपले सगळे गुलाबजामुन बनवून झालेले आहेत। थांबते काढते आधी। तर एक गुलाबजामुन आपण तळून बघूयात की तेल गरम झालेलं आहे की नाही। इकडे साईडला पाक पण बनत आहे। त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली, थोडीशी फूड इसेन्स टाकले त्यामध्ये। तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। तर आपण लो टू मीडियम हीटवर हे गुलाबजामुन तळून घेऊयात। साधारणतः आपण ह्याच्यामध्ये 7-8 किंवा 8 ते 10 गुलाबजामुन टाकून चांगले तळून घेऊयात। ते आतपर्यंत चांगले तळले पाहिजेत, तर ते गुलाबजामुन चांगले पाकामध्ये मुरतात। बघा, या प्रकारे मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला। गुलाबजामुन हे खूप छान दिसत आहेत। हे बघून तोंडाला पाणी सुटलेले आहे। चला तर मग हे गुलाबजामुन मस्तपैकी असे तळून झालेले आहेत। बाकीचेही गुलाबजामुन आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात।
किती मस्त झालं तू मस्त असे गुलाबजामुन झालेले आहेत। आपला पाकही तयार झालेला आहे। पाक थोडासा नॉर्मल थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपले गुलाबजामुन टाकूया। तर आपण ह्यामध्ये सगळे गुलाबजामुन टाकलेले आहेत। थोडेसे वर खाली करून घेऊयात आपले गुलाबजामुन, जेणेकरून पाक हा सगळ्या गुलाबजामुनमध्ये मुरला पाहिजे आणि गुलाबजामुन खाताना मग मऊ आणि मस्त असे खमंग लागते। बघा, तर मस्त असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन